वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहिर शहानं ज्या जुहूमधल्या वाईस ग्लोबल तापस बारमध्ये पार्टी केलेली होती तो बार आता सील करण्यात आलेला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्या सगळ्या कारवाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी। वरली हिट अँड रन केस प्रकरणामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। जुहू परिसरामध्ये असलेला व्हॉइस ग्लोबल तपास बार या बारमध्ये आहेत आरोपी मिहिर शाह यांनी मित्रांसोबत पार्टी करून गेला होता। दारू पिऊन या ठिकाणी दारूची पार्टी केली होती। मात्र यानंतर वरळी परिसरामध्ये त्यांनी हिट अँड रन केसची घटना त्याच्या गाडीतून घडली होती। त्यानंतर मुंबई पोलिसांसोबत आहे ते एक्साइज डिपार्टमेंट आहे जे राज्य उत्पादन शुल्क विभाग ते देखील ऍक्शन मोड मध्ये आले होते। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बारची तपासणी केली गेली होती। बारमध्ये काय लायसन जे आहेत आणि इतर जे राज्य सरकारची कायदा आहे त्याचे पालन केलं जात होता का, मात्र यामध्ये आहेत त्यांना कुठेतरी चुका आढळून आला आहे। त्यानंतर काल मध्यरात्री उशिरा राज्य उत्पादन शुल्क विभाग एक्साइज डिपार्टमेंट कडून बार सीज करण्यात आला आहे आणि लायसन जे आहेत बारचं ते सस्पेंड करण्यात आलंय। खरं तर जे लायसन मध्ये आहेत परमिट रूम आहे दारूचे वेगळा असतात आणि रेस्टॉरंट रूम आहे वेगळा असतं। मात्र या बार मध्ये आहे जे दोन्ही रूम एका सोबत होता, रेस्टॉरंट प्लस दारू पिण्यासाठी ज्या ठिकाणी परमिट रूम होता। त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मध्यरात्री तब्बल 2 दिवसाच्या तपासानंतर आहेत बार जे आहे जुहू परिसरामध्ये असलेल्या या बारवर आहेत सील केली आहेत, मोठी कारवाई केली आहे। खरं तर याच बार मधून आहे जे सीसीटीव्ही समोर आला होता जे मिहिर शाह आहे आरोपी आहे तो अजूनही फरार आहे। तो आरोपी याच शेवटची नाईट आहे याच बार मध्ये पार्टी केलं होतं। यानंतर वरळी हिट अँड रन केसची घटना घडली होती। कॅमेरामॅन विजय देसाई सोबत सत्यम सिंग एबीपी माझा मुंबई। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध